नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी झटपट असं चटपटीत आंबट गोड चवीचं वरण बनवलेलं आहे। कोणतीही डाळ शिजवून न घेता हे वरण बनवलेलं आहे आणि त्यासोबत जिरा राईस सुद्धा बनवलेला आहे। त्यासाठी इथे एक टोमॅटो हा मी चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी ही कैरी घेतलेली आहे। यामध्ये 2 चमचे डाळवा घालायचे आहे। त्यानंतर 3 चमचे हे सुकं खोबरं किसलेलं घ्यायचं आहे। इथे ओला नारळ पण तुम्ही वापरू शकता। आता याचं वाटण करून घ्यायचं आहे। या प्रकारे हे वाटण करून झालेलं आहे। यामध्ये मी पाण्याचा वापर केलेला नाहीये। कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे। नंतर थोडेसे जिरे घालायचे, कांदा घालायचा आहे, धुतलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि व्यवस्थित असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये ठेचलेलं आलं लसूण घ्यायचं आहे। मसाले घालायचे आहेत। आता यामध्ये हळद घालायची आहे, लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे, धना पावडर घालायची आहे, थोडासा कांदा लसूण मसाला किंवा घरचा मसाला टाकला तरी पण चालू शकतं। आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। छान असं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये केलेलं वाटण हे घालायचं आहे। हिंग घालायचं आहे। आता यामध्ये केलेलं वाटण हे घालायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। नंतर हे सर्व परतून घ्यायचं आहे। छान असं परतून झाल्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये घालायचं आहे। गॅस हा फुल करायचा आहे सुरुवातीला आणि छान असं हे वाटण यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। घट्ट झाल्यानंतर यामध्ये आता पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। इथे मी 2 ग्लास पाणी यामध्ये घालणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा गूळ घालायचा आहे। छान अशी उकळी आली की गॅस हा आता बारीक करायचा आहे आणि 5 मिनिट व्यवस्थित अशी ही आमटी उकळून घ्यायची आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हलवून द्यायचं आहे। मस्त असा रंग आलेला आहे। आमटी सोबत खाण्यासाठी मी जिरा राईस बनवणार आहे। तर इथे बासमती तुकडा हा तांदूळ मी घेतलेला आहे। 10 ते 15 मिनिट हा स्वच्छ धुवून ठेवलेला होता। 1 पळी तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर जिरे घालायचे आहेत। जिरे थोडेसे जास्त घालायचे। आता तांदूळ घालायचा आहे हा। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हलवून घ्यायचं आहे एकदा आणि मग यामध्ये पाणी घालायचं आहे। फुल गॅसवर 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे। इथे कुकर एकदम थंड झालेला आहे। हे पहा, एकदम छान असा हा भात झालेला आहे। आता हा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे जे वरती जिरे जे आलेले आहेत ते सर्व
भाताला लागले जातात. आणि कुकर हा उघडाच ठेवायचा आहे, म्हणजे भात हा एकदम मोकळा असा होतो. हे पहा, थंड झाला की एकदम मोकळा हा भात होतो. त्याच्यामुळे मी हे झाकण जे आहे ते उघडच ठेवणार आहे. इथे ही आमटी आता झालेली आहे. गॅस हा आता बंद करायचा आहे. छान असा जिरा राईस आणि त्यावर हे वरण किंवा आमटी ही याला म्हणू शकता. एकदम छान अशी आंबट गोड चवीची ही आमटी होते. मस्त अशी झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.